ज्या कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्ग ज्या कायदा आता त्या आखा रद्द करून टाकी देना आणि फक्त चारूच कायदा जे काही शेतकऱ्यासाठी विरोधात 3 कायदा लिहिला त्या काही कामगार वर्गासाठी आम्ही 4 कायदा लिहिला आहे तर आखा कायदा नष्ट करून आणि त्या कायद्यानुसार आम्ही आपले कामगार जे वर्ग आहे किंवा नोकर वर्ग आहे त्याला 8 तासात ड्युटी आधी 8 तासापेक्षा 12 तास काम करा पडणार आहे आणि मानधना ठिकाण नाही पगारे ठिकाण नाही प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी सिस्टम ठेकेदार शिक्षक असू द्या ग्रामसेवक असू द्या तलाठी असू द्या नर्स असू द्या डॉक्टर असू द्या पाठा क्षेत्र हे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कोई टाकी देणे यामुळे काय आहे ना आरोग्य अपहाल व्यवस्थित मिळे ना आपे पहाल शिक्षण व्यवस्थित मिळे नाही आपे या अधिकारी व्यवस्थित काम कर म्हणजे अस्त व्यस्त प्रशासन कोई टाकी दिलं आहे पूर्ण ठेकेदारी कोई टाकी दिली आहे यासाठी पूर्ण देशभरात आज या मोदी सरकाराविरोध में आंदोलन रहेला आहे आपे ही जी परिस्थिती है मागे आपण MNDC बद्दलची निवेदन देणं की आपे गायरान ज्या जमिनी आहेत त्या गायरान जमिनी आपे गावा विस्तारासाठी दिलेल्या त्या आपे पिढ्यान पिढ्या त्या जमिनी आपे अधिकार आहे आपे गाव विस्तारासाठी आपे गावात सोयी सुविधा विस्तारासाठी ती गायरान जमिनी आते परंतु 2014 नंतर मोदी सरकार आणि हे फडणवीस सरकार आहे गायरान जमिनी या परस्पर कंपनी वेचणार सपाट लावी दिलं त्यामुळे समाधान न मानता आम्ही जे वन जमिनी होत्या जंगल आहे ती जंगल सुद्धा ग्रामपंचायतील न विचारता फॉरेस्ट खात्याला न विचारता परस्पर ती जंगल वेचणं कामे सुरू झालं आहे देशभरात जा जा आदिवासी है ता जंगल है आदिवासी है म्हणून जंगल साबित है आज आपण सोशल मीडिया ARA अरावली पर्वत एरिया मध्य प्रदेश एरिया छत्तीसगढ़ एरिया त्याच्यानंतर झारखंड एरिया बिहार में एरिया सरळ म्हणजे अख्खं जंगल वेचन सुरू कर दिल्यानंतर जो विरोध करतो त्या नक्षलवादी आखे मारा चालू है आदिवासी हाल त्याके तीच परिस्थिती आपे कामोद दापूर खोकचा या परिसरात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहे करार कोयो मेघा इंजिनियर कंपनी आ रही आणि 16,500 कोटी ती जंगल वेची खाई गया त्याच्यानंतर ती जंगलावर त्या बुक नाही मिटे ज्या दापूर खोकचा त्याच्यानंतर आपले कामोद बोरपाडा हिने जे शेतकरी होता महसूल जमीनधारक त्या जमिनी पेसकुना कामे चालू जाई परंतु शतशतक शेतकरी सभा नेतृत्वाखाली प्रखरपणे विरोध कोयो आणि आजपर्यंत आपण त्याला घुसाडी दिलेला नाही अनेक प्रकारचे प्लॅन कोया त्या आहे त्या आम्ही सुद्धा प्रयत्न कोया त्याच्यानंतर गुंड देणार त्याच्यानंतर प्रशासनाक दबावली ना परंतु त्याला आपण डगमग्या नाही बिया नाही आजपर्यंत आपण कामोद खोकचा त्याच्यानंतर दापुरा जी जंगल आहे आणि शेतकऱ्या जमिनी आहे ते साबित ठेवली आहे त्याच्यानंतर उदंचल कंपनीला हे देवडीपाडा खडकी पिपळा मरकरांजा पर्यंत जंगल आहे ती जंगल उदंचल कंपनीला परस्पर वेची दिलेलं आहे म्हणजे एका बाजूला आपला माँ के नाम पे पेड़ लगावा म्हणजे पंतप्रधानाके की आई हे नावावे पेड़ लागवा म्हणजे आपा लाकना झाडे लावा आणि हेते ते झाडे हे ती जंगल कंपनी दोन नष्ट कोणा काम हे मोदी सरकार करेल आहे तर ही आज पूर्ण आपे एरिया मेरे किंवा देशभरात दादा आदिवासी येतात ता आपे आदिवासी जमिनीत खतरा वाढलो आहे मग मागे यार माननीय महसूल मंत्री बावनकुळे मला कुळ्यांकुळे पण बावनकुळे लागू आहे तर त्या यो कोडो कायदो लिहिणं आपे आदिवासी जमिनी यो बिजा इतर जातील व्यस्ताने किंवा कंपनीला व्यस्ता कायदा लिहून द्यायला येते ओढा कायदा आहे त्या अख्खा कायदा नष्ट कोई टाकी देना आणि भाडे पटाव म्हणजे हे काय तुम्हाला जमीन वेचत नाही तर भाडे पटावता म्हणजे 20-25 वर 80-50 हजार हा करार कोणो आणि तो मालक हे तोपर्यंत त्याच्यानंतर मालक जातो रे त्याच्यानंतर ती जमिनी जप्त कोणा कंपनी नावा परस्पर कोणा या प्रकारचा उद्योगधंदा या आपण नवापूर तालुका बी सुरू झाला तर या बाठा एकत्र लेन विरोध निर्देशने कराहाटी आपण एक मोठा आंदोलन ठेवला होता परंतु हिना माननीय तहसीलदार साहेब आहे नोटीस काढी म्हणजे का
जर युक्तो नागडो बागडो बुवा येनो ता गर्दी जाई ता या आचारसंहिता भंग नाही असुबे नेते मंडळी काय मेळावा नेता ता आचारसंहिता भंग नाही असुबे पण आदिवासी आपल्या हक्कासाठी जर आंदोलन घोषित कोया की लगेच आचारसंहिता दाखल डिक्लेअर कोना आणि गुन्हा दाखल कोना आखीन आपण धमके देणार ही सत्यशोधक तुम्हाला एवढ्या नोटिसाल पिणार नाही एवढ्या लाखो नोटिसा आम्ही हमूरने निघोयला आहे पण सत्यशोधक तुम्हाला बळी पडणार नाही तुम्हाला जी कोण आहे ती का परंतु आम्ही आदिवासी हक्कासाठी शेतकरी हक्कासाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष सत्यशोधक शेतकरी सभा ही ठामपणे उभे राहणार आहे तुम्हाला लाखो केसेस का तुम्हाला काही करा डगमगणार नाही पण आम्ही गायरान जमिनी आम्ही वन जमिनी आम्ही शेतकरी जमिनी यो आम्हाला काही तुम्हाला हात लावा द्यायचे नाही ही आखाटे ही आज आपण निर्देशन आहे म्हणजे मोठं मोठं नाही आपण ठराविक आम्ही ज्या वनपट्टाधारक शेतकरी त्या प्रत्येक गावामध्ये बेन बेन चार प्रमुख कार्यकर्ता आहे त्याला माहिती आखी देणार आणि ज्या कोटडा आणि नांदवण गायरान जमिनी परस्पर अपेक्ष ग्रामपंचायतील न होता परस्पर एमएनडीसी नावे कोई दिल्ली हे कलेक्टर आहे त्या लोकांना आखीन आपण थोडक्या 50 काही 200-100-200 लोक येईन ही सरकारला निर्देशना माहिती नव्हे की ही तुम्ही जे अन्याय अत्याचार सुरू आहे तो आम्हा सहन करणारा नाही या देशव्यापी आंदोलनाला एक सत्यशोधक शेतकरी सभा एक पाठिंबा दाहते आणि आपे मागण्या या प्रशासनाला आखी देखण्यासाठी ही आज आपण येल्ला आहे